संजय गांधी निराधार या लोकांना जो पगार सुरू आहे त्यांच्यासाठी शासनाने KYC करणे हे बंधनकारक सांगितलेलं आहे. तरी आपण KYC कशी करावी या संदर्भात आज माहिती जाणून घेऊयात. सर्वप्रथम प्ले स्टोरवरून आपल्याला बेनिफिशरी सत्यापन नावाचं ॲप इन्स्टॉल करायचं आहे. हे ॲप आपण इन्स्टॉल केल्याच्या नंतर त्याच्यासोबतच आपल्याला एक ॲप इन्स्टॉल करायचं आहे, ते म्हणजे आधार फेस RD. आधार फेस RD पण आपण या ठिकाणी इन्स्टॉल केलेलं आहे. हे दोन्ही ॲप इन्स्टॉल केल्यानंतर याला सर्व परमिशन देऊन टाकायचं, SS करायचं आहे. त्यानंतर आपण बेनिफिशरी सत्यापन ॲपमध्ये जाऊन स्वतःचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन येतात सेंट्रल गव्हर्नमेंट, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र. त्याला आपला ज्या जुन्या पगारी आहेत त्या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये येतात आणि ज्या नवीन पगारी आहेत त्या महाराष्ट्रामध्ये येतात. तर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आपण गेलो, या ठिकाणी 3 नंबरला जो ऑप्शन आहे नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम यावरती क्लिक करायचं आहे. बेनिफिशरी व्हेरिफिकेशनवर क्लिक करायचं आहे आणि इथं आधार नंबर, मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी या बॉक्सला क्लिक करून सबमिट करायचं आहे. यानंतर OTP येईल, तो OTP टाकायचा आणि स्वतःचा फेस चेहरा दाखवून डोळे बंद चालू करून आपल्याला KYC करून द्यायची आहे. त्यानंतर आपलं एक सर्टिफिकेट जनरेट होईल. या ठिकाणी KYC कंप्लीट होऊन जाते. ज्यांचं नाव गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नाहीत त्यांनी महाराष्ट्रामध्ये जाऊन क्लिक करायचं आहे आणि सोशल सिक्युरिटी पेन्शन या ठिकाणी क्लिक करून बेनिफिशरी व्हेरिफिकेशन क्लिक करून आधार, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे आपण ॲप चालू करण्यासाठी स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. म्हणजे स्वतः जो व्यक्ती करणार आहे ही प्रोसेस त्यानं स्वतःचं नाव टाकलं आणि स्वतःचा आधार नंबर टाकून, मोबाईल नंबर टाकून OTP घेतला. सिलेक्ट करताना फक्त ऑपरेटरमध्ये सेल्फ अँड फॅमिली घ्यायची आहे आणि स्वतःची KYC करून घ्यायची पहिले आणि नंतर लाभार्थ्याची KYC करायची आहे. समजलं असेल तुम्हाला माहिती. धन्यवाद.